संसाराची अंगी अवघीच व्यसने, संसाराची अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोनी सांडिले, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखिजे तोंड विटाळाचे, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोनी सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, सेवो ब्रह्मरस, ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोनी सांडिले. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, कर जोडितो कथे काळी,
शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा महायोगपीठे तटिवी मारथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमिला गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारदा माऊली सारदा
संसाराचे अंगी अवघेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोनी सांडिले. श्री क्षेत्र माळवाडी भगवान बिरोबा महाराजांच्या दरबारामध्ये हा 3 दिवसाचा ज्ञान यज्ञ पार पडतोय. समर्थ सद्गुरूंच्या कृपेनं हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडो बाबा किरो बाबा श्रीपाद बाबा आपल्या सर्वांचं हृदयस्थान गुरुवर्य परम पूज्य दादांनी हा प्रसाद पोहोच केलाय. आज परिस्थिती फार चांगली येण्या जाण्याची. सुरुवातीचा काळ जर बघितला प्रतिकूल परिस्थिती होती, पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, कारण संत त्याच्याकरताच आलेले असतात. तुका म्हणे मज धाडिले, ज्या कामा करता आलं तेच काम केलं पाहिजे. आणि महात्मे म्हणायचे शहाणे माणसं काम झाल्यावर थांबत नसतात, आपल्यासारखे थांबत असतात. कार्यक्रम झाले जाऊ का नाही का, शहाणे माणसं थांबत नसतात. वैराग्य असत, ज्याच्या करता आले ते काम झाल्यानंतर कशाला थांबतील ते. केले उपकार सांगू मी काय, बाप न खरी ऐशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा, दाता तोची एक जाना, नारायण स्मरवी. याचा अर्थ बाकीच्या दात्यांची व्यावृत्ती नाही केलेली इथं, कारण हा धर्माचा मंडप त्यांच्यामुळे उभा असतो. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आलिया एके ठाया, मग ती माझी विभूती धनंजया. म्हणून सर्वांच्या सहकार्यांना हा यज्ञ, सर्व आता गुरुवर्य मंडळी, समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी, सर्व परमपूज्य गुरुवर्य मंडळी, सर्व माता भगिनी, पैलवानांची तळमळ धावपळ चालू असती. बाकीचे मंडप उभे करणं सोपं असतं, धर्माचा मंडप उभा करायचा जावे त्याच्या वंश तेव्हाच कळे. बाकीचे मंडळ सोपे असतात. धर्माचं कार्य करणं म्हणजे फार भक्ती ते कठीण सोळावरची पोळी, त्यातली त्यात हा शुद्ध परमार्थ, ही राजविद्या आहे, ही वाघिणीचं दूध आहे. हे पचणं तर महाभयान अवघड नाही का, पण ज्याचं पचलं त्याचं कल्याण करते. होईन त्रास पण गुण. अशा पद्धतीनं हा यज्ञ सर्वांच्या सहकार्यानं कलियुगामध्ये ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ सांगितला. तारा तेज संपत्ती दिनकरापाशी, ज्या वेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस तारे दिसतात का, म्हणजे बाकीचे सगळे यज्ञ याच्या खाली. नाम जप यज्ञ, हा नाम यज्ञ या छोट्याशा गावामध्ये 3 दिवस गेली 17 वर्ष तप होऊन गेलं महाराज नाही का. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेना संत शिरोमणी गोरोबा काकांच्या या पर्व काळावर सुरू होतोय.
आज दुसरा दिवस आहे, करू सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. विठ्ठल त्या महापुरुषांनी धावपळीच्या काळामध्ये जास्त काळ नसतो, मग कमी वेळेत सारखा सत्संग, बिनु सतसंग विवेकन होई राम कृपा भिन सुलभन. अध्यात्म क्षेत्रामध्ये विवेकाला फार महत्व आहे. विवेक, वैराग्य पण विवेकासहित पाहिजे. मोकार वैराग्य कामाचा नाही. म्हणून आपण जो अभंग घेतलाय सेवेकरता, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला साधन सांगतात, जीवनमुक्तीचं साधन सांगतात. आणि जीवनमुक्त झाल्यानंतर जीवाचा भेद नष्ट होत असतो. विष्णुमय जग वैष्णवांचा भेदाभेद भ्रम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा, म्हणजे संतांच्या ठिकाणी भेद नाहीये, सगळे प्रमाण पाना. भगवंताच्या ठिकाणी सुद्धा थोडा भेद आहे. भक्ता राखे आणि दुर्जना ते, आणि आपल्या ठिकाणी. म्हणून तर इथे यावं लागतं आपल्याला कीर्तनाला. आपल्या ठिकाणी जर भेद नसतं तर इथे याचं काही कामच नाही ना. दृष्टांत आपण अनेक वेळा ऐकतो ना. फक्त हाताशी केली होती ना ऊस मोडून, दुसऱ्या दिवशी एका चुलीच्या 2 चुली झाल्या. विठ्ठल व्यवहारात सुद्धा भेद चालत नाही. भावाचा मुलगा आणि आपला मुलगा अपपर येईल. भाव येईल आपल्याकडं. साधूच्या ठिकाणी नाही, अपपर तिथे नाही. साधूचे धन्य जगी तोच एक, हा आपण पारिखे नाही तेथे. म्हणजे संतांच्या ठिकाणी भेद नाहीये, भगवंताच्या ठिकाणी थोडा भेद आहे. व्यावहारिक भेद तरी आहेच, अर्थात हे तत्व दोन नाहीच आहे. पण जीवाच्या ठिकाणी भेद आहे ना. आता म्हणले त्या दिवशी तो आणला, म्हणले खाऊचा पोडा आणला, आणि बाकीचे पोरं आहे गल्लीतले, सोडितो का तो? ते पोरं गेल्याशिवाय खाऊ सोडित नाही म्हणले. उलट त्या पोराला सांगतो, जा रे तुम्हाला आईना बोलवलं मग सोडितो. म्हणजे भेद आहे ना. भेद हा नसा नसात मुरलेला आहे आपल्याला. एक जण गेला पाहुण्याची, तर विचारलं, चहा प्या घेतला, बसला, विचारलं किती मुलं आहे, म्हणजे 2 मुलं.
मग आता दुसरं काही विचारानं परमार्थ असतो म्हणले मग एकत्र गवायली म्हणजे पहा बुद्धीमध्ये भेद आहे. लगेच काय सुरू केलं एकत्र गवायली. दुसऱ्या पाहुण्याच्या इथे गेला म्हणजे किती मुलं बाळ आहे एकच आहे म्हणले तरी हा म्हटलं मग वाहिली का एकत्र आहे. आता काय त्याचे दोन तुकडे करायचे का? आपला मुद्दा असा आहे आपल्या बुद्धीमध्ये भेद आहे द्वैत आहे आणि ती झाडणी करता करता संत येतात. आम्ही वैकुंठवासी आलो. त्या डॉक्टरला जसं पेशंटला 2 दिसत होती डॉक्टरला 3 दिसत होती. दृष्टांत माहिती आहे आपल्याला. तो त्याचा भेद घालील का? कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सुडी बांधी करी. जो सुटलेला आहे जो मुक्त झालेला आहे तोच बांधलेल्या जीवाला सोडू शकतो. विठाला महात्मा माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक. अख्खी मजला सापा तुम्ही याच्यापेक्षा वेगळं काही सांगत नाही. अख्खी मजला सापा ना विवेक सांगतीन हा देह नाशिवंत मळमूत्राचा बा. वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा रव रव दुर्गंधी भजे त्या हरिहरा शरण जाई. धाय कृष्ण माऊली उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड. जेथे साधू आणि संत असती बावदंड त्यामध्ये आत्मज्ञानी जो न बोले वितंड. जो मोकार बडबड करीत नाही शास्त्र सोडून बोलत नाही आणि व्यासपीठावर तर बोलतच नाही. विठाला महापुरुषांचे पाय या भूमीला लागले. अहो ही मंडळी व्यसनीच होती. पहिलं सांगत असतात दादा भाऊ आहेत नाही तर तात्या सगळे आहेत नाही तर. अहो हे सगळे मंडळी इथं उभे केले महात्म्याने म्हणजे काय करू शकतो महात्मा? करील ते काय नव्हे महाराज परी पाहे बीज. हा रोख परमार्थ आहे. उदार बाजार आहे का काही सांगावांगी आपल्या समोरची मंडळी आहे नाही म्हणजे सामान्य व्यसन सुद्धा महात्मा सोडतोय. गुरुवारे बापू म्हणायचे चांगल्या गाड्या तर कोणी सर्व्हिसिंग करेल पण ती गाडी उखड्यावर लावून दिलेली. तो जी नीट करतो तो खरा फिटर. आणि बाबा म्हणायचे आमच्या कारखान्यामध्ये डबे बनत नाही म्हणले इंजिन बनवतात म्हणले. एक इंजिन जर बनवलं तर आपल्यासारखी किती डबे ओढीत आहे. बाबांनी एक इंजिन बनवलं पारगावला. बाबांनी एक इंजिन आपल्यासारखे किती डबे ओढले. विठाला रापुना सारिके करीती तत्काळ नाही काळ वेळ. हे प्रमाण फक्त म्हणायचे नाही. महात्म्याची ही शक्ती असती कृपा शक्ती असती महात्म्याची. देखा आपली बी पात्रता पाहिजे. जय जय ओ शुद्धी उदार अनवरत आनंदे वर्षती. वर्षाव सारखा चालू आहे. आपण त्या कृपेला पात्र झालो पाहिजे. आपलं अंतकरण त्या कृपेला जर पात्र झालं तर कृपा सारखी चालूच आहे ना. ती काय अशी काय आपोपर भावे का साधूकड. एखाद्यानं लय दक्षिणा दिली म्हणून त्याच्यावर कृपा जास्त. कपडे घेतले म्हणून कृपा जास्त. गुरुपौर्णिमेला गाडी दिली म्हणून कृपा जास्त असं नसतं. सम झालेला असतो तो तर साधू असतो ना. समत्व चित्ताची हेची सार जाण योगाची. म्हणून महात्म्याच्या ठिकाणी भेद नाही जीवाच्या ठिकाणी भेद आहे. आणि ते भेद घालण्याचं साधन कलियुगामध्ये भरपूर इथं उपायाची नाही वाणी
नाना साधनाच्या हा येतो न पावती माझ्या अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित उचित विधान विधी विधान न कळे न घडे सर्वता भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवी. म्हणून सगळे संत एकांतामध्ये बसले. त्यांनी विचार केला अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध खाय मध्ये बालत्व पीडा रोग शत गणिले पण गॅरंटी का पुढं माऊली म्हणतात माशी पंख पाखडी तव हे सरी अटॅक आल्यावर काय टाइम लागतो. अशा कमी आयुष्यामध्ये सर्वांना करता येईल असं साधन सोपं साधन कलियुगा माझी करावी कीर्तन हे नारायण. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण. आता कीर्तन एवढंच कीर्तन आहे का फक्त? ज्याला कंबर बांधून कीर्तन येतं त्याचाच उद्धार होईल. मग फक्त कीर्तनाचे भरपूर प्रकार आहे आणि खरं कीर्तन सोपं सगळ्यांकरता सांगितलंय महात्म्याने. ते काय फक्त आपल्याकरताच नाही सांगितलं. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मा भक्ता नित्य युक्ता उपासते विठ्ठल विठ्ठल. काय करतं कीर्तन तरी कीर्तनाची निनटनाची असले येथं नामाचे नाही म्हणजे पाप संपलं का दुःख संपलं. कीर्तन काय करतंय? कीर्तनाचे भरपूर प्रकार आहे. लीला कीर्तन गुण कीर्तन नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे पाते. चैतन्य महाप्रभूंच हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अखंड सारखं कीर्तन चालू येते त्यालाच कीर्तन म्हणतात. वेगळं कीर्तन नाही त्यांच्याकडं. अखंड 2-2-3-3 तास त्या कीर्तनामध्ये. मग त्या 3-3 तासामध्ये त्यांना त्या अवस्था होतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचार्चा निषेध मदंड गात. आणि तिथं भगवान परमात्मा आहे. कीर्तन हे फक्त 3 तास हे ज्ञानदान आहे. हे कीर्तन सुद्धा उद्धाराचं साधन आहे. हे कीर्तन काही सामान्य समजू नका. हे कीर्तन फक्त एवढ्या करता नाहीये. कीर्तन काय करतं महाराज काय प्रमाण आहे. अंग ब्रह्मरूप करण्याची ताकद कीर्तनामध्ये. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग हरिरूप म्हणजे काय? हरिरूप म्हणजे काय तुम्हाला विचारू राहिलो. हरिरूप म्हणजे काय? हरिरूप म्हणजे ब्रह्मरूप. हा होत शे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव. हा म्हणजे कीर्तनामध्ये हरिरूपता प्राप्त होती. म्हणजे कीर्तन सामान्य आहे का? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. याच्या पुढे जाऊन नामदेवला सांगतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे हे ज्ञान दान करता येतं कीर्तनामध्ये. संतांनी हेच कार्य केलं ना. गुरुवारे दादा कोणतं कीर्तन करत होते? कोणतं कीर्तन शिकवलं आपल्याला? एवढंच कीर्तन करत नव्हते ते. हे ह्या सगळ्या उपाधी पासून वेगळं जे सतत चालणारं कीर्तन अखंड चालणारे कीर्तन अखंड चिंतन विठोबाचे परावाणीचं कीर्तन शिकवणारे महात्मे विठ्ठल. वैखरी किती वेळ चालन?
किती वेळ नामस्मरण करू आपण? बेशुद्ध पडतात माणसं. बेशुद्ध पडेपर्यंत नामस्मरण करणारी मंडळी चैतन्य महाप्रभूच्या चरित्रामध्ये बेशुद्ध पडून इतक्या वेळ कीर्तन करायचं, पण नंतर तर बंदच पडणार आहे ना. इथं तसं नाही. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती. अखंड दया तुझी प्रेमी, अखंड दया तुझी अखंड दया तुझी. अखंड म्हणलंय, अखंड अनुसंधान. अनुसंधान. आता अनुसंधान म्हणजे काय? अनुसंधान म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगू का तुमच्या भाषेत? जुन्या बाया पदर घेत होत्या. जुन्या बाया पदर घेत होत्या. आता नका घेऊ. पदरच येत नाही. त्यांना इतकं वळण होतं, कोणी समोरून आले की लगेच पदर घेणार. म्हणजे ते एक वळणच पडून गेलं होतं. पडिले वळण इंद्रिया सकळ. मोठा माणूस जरी आला तर लगेच पदर घेणार. सहज झालेलं होतं ते पदर. तसं सहज भगवंताचं असं स्मरण. याचं नाव अनुसंधान. याचं नाव अनुसंधान. विठ्ठल विठ्ठल. हे अनुसंधान अखंड राहणं हे खरं कीर्तन आहे. आपल्याला असं वाटतं हे कीर्तन सर्वश्रेष्ठ आहे, आपला भ्रम आहे हा. अर्थात हे कमी नाही, ही भगवंताची सेवाची. कारण ज्ञानदान होतंय ना, सेवेसाठी केलं तर हो. शिवितो हा रस वाटितो आणि घ्या रे हो नका.
शिवितो हा रस वाटितो, पण रसाचं नाव नाही सांगितलं इथं. लवणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस या अभंगात त्याचं उत्तर सांगितलं आवडीने. आणि तो रस इथे हा सुख सोहळा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा. कशा करता नारायण नामे होऊ जीवन महाप्रमाण स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी व्हावा जन्मा महा. कशा करता नारायण नामे म्हणजे नामाना जीव मुक्त होऊ शकतो. जगद्गुरूंचं प्रमाणे कीर्तनी अनंत म्हणजे हे जे साधन आहे हे जीवाला मुक्त करू शकतं. बरेच व्यसन आहे गांजा दारू मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आ जाती है बंदे हुशार रहे नामे. साहेब हे सामान्य व्यसन जर जीवाचा माती करून टाकतात महाराज. धर्मराजासारखा धर्मराजाचं कशामुळे एवढं झालं व्यसनच होतं ना जुगाराचं. एवढा चक्रवर्ती सम्राट तर सामान्याचा काय परिस्थिती होईल. मग संत हे व्यसन जीवाला मुक्त करतात. आणि जे प्रत्येकाच्या पाठीमागं लागलाय विषय विषयाच्या संगे जाऊ नको मना पहा त्या रावणा विषय ओढी बोलले जीवा आता कोण करिया वा काय नाटाचे अभंग उपदेश महाराजांचा. बापरे बापरे नाटाचे अभंग जर वाचले तर जीवाला वैराग्यच झालं पाहिजे. सावध केलेले काय अभंग आहे नाटाचे महाराज नाही का. विषय ओढी भुलले विषयामध्ये जीव रमलेला आहे त्याला बाहेर काढणं म्हणजे फार अवघड आहे. गुरुवारी दादा म्हणायचे हा जीव शिडीपर्यंत कोण आला आता याला वर काढणं म्हणजे सामान्याची गोष्ट नाहीये. बडबड करू नका विठ्ठल भजनी विक्षेप त्याची पै मरण. हे काय सामान्य गोष्ट आहे काही. हे कशा करता चाललंय एवढं. अरे कीर्तनामध्ये समाधी असते. समाधी कीर्तन म्हणजे सामान्य गोष्ट समजू नका तुम्ही. कीर्तन म्हणजे खेळ नाही. कीर्तन म्हणजे करमणूक नाही.
जीवाला मुक्त करण्याचं साधन आहे विठ्ठल विठ्ठल. रावत नाही संतांना, रावत नाही. मर्यादा मोडलेल्या संतांना रावत नाही. संतांनी या जगाकडे पाहिलं, एवढे साधना असताना जीव अनेक भोग दुःख भोगतोय. जीवाच्या ठिकाणी भ्रम आहे, भ्रांती आहे. सांगून सांगून संत गेले महाराज. सांगतो तुम्हाशी भजारे जीव काय ठिकाणावर येत नाही. कारण वैराग्य नाही, विवेक नाही. विषयामध्ये रमलेला विषय जर चालला तर पहाटपर्यंत कंटाळा येणार नाही. नाही येणार. चांगल्या बाता चालू द्या, मग बाया कान लावून ऐकत असतात. असं त्यांच्या जोगं पाहिजे फक्त. पण इथं माशी कुठेही बसन, पण तिला म्हणा तो विस्त्यावर बसव फक्त. हो, परत इथं जर जीव आला तर जीवाचं पाप पेटत असतं विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायांकडे काही मंडळी गेली. विचारलं, महाराज कलियुगामध्ये आम्हाला सोपं साधन सांगा, ज्या योगानं आम्हाला कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, सहज भगवंताची प्राप्ती व्हावी. आमचं कर्म धर्म सांभाळून गृहस्थीला एखादा सोपा मार्ग सांगा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणातून आपल्याला आम्ही शुद्ध झालो म्हणले. संसाराच्या अंगी अवघीच म्हणलंय, एक नाही अवघीच व्यसन आहे. बरे हे व्यसन तरी उतरत आहे, हे व्यसन उतरत नाही. हे व्यसन लय अवघड आहे. हा, ते आणखीच मृगजळासारखं पळतय पळतय पळत आयुष्यभर सुखाच्या आशेत पळत का सुखात पळत आहे. सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाची आशा
सुखात जन्म गेला का सुखाच्या आशेत गेला? खुर्ची सोडा वाटते म्हणून वाटते का? तो पुरुरवा राजा विषय भोगून संतुष्ट नाही झाला. आपल्या मुलाचं आयुष्य दिलं, मुलांना आयुष्य दिलं त्याला, तरी नाही संतुष्ट झाला. नंतर त्याला वैराग्य झाला, एकांतात गेला, मग भगवंताचं भजन केलं. विठ्ठला संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. हे व्यसन तरी उतरत आहे महाराज, आणि एखाद्याला समजून सांगितलं तर ऐकतोय तो, नाही का? पण हे व्यसन उतरवणं फार अवघड. जर भेटला एखादा ब्रह्मनिष्ठ महापुरुष, गुरु गारुडी आला धावूनी, वैराग्याचे पाजले जय जय व शुद्धे उदार अनवरत आनंदे वर्ष. विषय व्याळे मिठी, आपल्याला अशी मिठी घातलेली विषयरूपी सर्पाना. तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. संत आपल्याला निर्विष करतात, म्हणजे शुद्ध करतात. तुका म्हणे चित्त करारे ये ओनी गोपाळ. येऊनी गोपाळ. तो आहेस तिथं, फक्त आवरण गेलं पाहिजे, मन गेला पाहिजे, विक्षेप गेला पाहिजे. आणि हा प्रॅक्टिकलचा परमार्थ सहसा कुठं सापडणार नाही. शब्दज्ञान परोक्ष ज्ञान कुठे सापडेल आपल्याला, पण अनुभव प्रत्यक्ष आपल्याला स्वतःला अनुभव सहसा कुठं पाहायला भेटणार नाही. फार दुर्मिळ. आज तरी एवढीच परंपरा चालू दिसते महाराज, आहे काही ठिकाणी, पण फार दुर्मिळ. लई सात्विक अंतकरणाचा असला, लई सात्विक असला तर कुठंतरी अशी स्थिती दिसन. मलदोष माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना. शक्तिपात केला, शक्तिपात. शक्तिपात केल्यानंतर मलदोष, विक्षेप दोष, मग कर्मासन, उपासनासन, निष्काम कर्म, निष्काम उपासनासन. पण आपल्याला संतांनी जी उपासना दिली ती डायरेक्ट शक्तिपातच दिलेला आहे आपल्याला. आपण कधी बाकीच्या उपासना केल्यात का कधी? पण महापुरुषाने आपल्याला अनुग्रह दिला. मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या काहींना स्थिती होत असते. काय शक्ती? ही सामान्य परंपरेची शक्ती आहे. अधिकारी महापुरुषांना जर मस्तकावर हात ठेवला आणि आपली जर श्रद्धा असेल, आपलं जर अंतकरण पवित्र असेल, तर याच डोळी, याच देही, याच डोळा, एका हाती नाम, एका हाती म्हणजे वेळ लागत नाही. आणि हे दोष केल्यानंतर येऊनी गोपाळ राहील.
आपण गाडीची काच रोज पुसतो का महिन्याला पुसतो? नवी गाडी घेतली ना तुम्ही आता, रोज पुसतो ना. बाबा म्हणायचे ह्या वातावरणामध्ये आपण बाहेर फिरतो, हे आवरण येतच असतं, त्याच्याकरता हा दरवर्षी, म्हणजे दरवर्षी कशाला येत नाही, येत असतं आवरण, ते कालविक्षेपण आवरण येत असतं. म्हणून आपलं अंतःकरण निर्मळ राहावं, विवेकावर राहावं, निष्ठा वाढावी, वैराग्य प्राप्त व्हावं. बिनु सत्संग विवेक, वैराग्य परमार्थामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणजे वैराग्य कशाला लागतं? देवाला धरायला लागतं का वैराग्य? देवाला धरायला नाही, याची आसक्ती सोडण्याकरता, लाथाडीला संसार, याची आसक्ती सोडण्याकरता वैराग्य लागत असतं. तुका म्हणे याची आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याची. विठाला महाराज म्हणतात संसाराच्या अंगी, आता अख्खं चरित्र पाना, संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसार हा क्षेत्र बदललं का अर्थ बदलतोय. शंकराचार्य संसार कशाला म्हणतात? पुनरुपी जननम पुनरुपी मन. ज्ञानेश्वर महाराज उपजनी आणि निमजनी. जगद्गुरु तुकोबरायने संसार इकडे सुद्धा घेतलाय. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसारा. म्हणजे संसार क्षेत्र बदललं का अर्थ बदलला. याला सुद्धा संसार, देहाधिक संसारी, ज्ञानेश्वर महाराज प्रमाणे त्याला हे हा सुद्धा एक संसारच आहे. आणि ह्या संसारामध्ये मी देह, ही सुद्धा जीवाला भ्रांती झालेली आहे. ही अज्ञाने जीवाच्या ठिकाणी हे द्वैत घातलं का संसाराची निवृत्ती होतो. संसार बुद्धी ही निवृत्ती झाली. हे ज्ञान नाचू कीर्तनाचे, ज्ञान दीप लावू संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. एक जण असा पिऊन चालला होता, डुलत चालला होता विरे अवस्थेमध्ये, आणि तिकडून राजाची स्वारी येत होती ना, प्रधान राजा ऐश्वर्यामध्ये. याला सांगितलं, प्रधान तू बाजूला आहे म्हणले, राजा येऊ राहिला म्हणले अंबारीमध्ये, एवढ्या ऐश्वर्यामध्ये. यानं सांगितलं कोण राजा, आणि केवढ्याला द्यायचं तो म्हणले बोल. तो विधी अवस्थेत होता ना. राजे साहेब म्हणले आता ऐकत नसतो म्हणले, असं करा आपलाच बाजूला घ्या म्हणले, आणि याला उद्या दरबारात बोलवा म्हणले. राजानं असं बाजूला घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात हजर केलं. राजे साहेब आले, सभा भरले, बोल म्हणले आता सौदा करायचा ना, काल म्हणत होता ना केवढ्याला द्यायचं बोल म्हणले. त्यानं सांगितलं महाराज लेने वाले तो चली गए म्हणले. उतरली ना तिची, म्हणजे ते व्यसन उतरत आहे, पण हे व्यसन काय उतरत नाही. पण महाराज सांगतात आमचं उतरलं सद्गुरूंच्या कृपेना. विषय व्याळे मिठी, ह्या विषय रूपी सर्पाना चित्तामध्ये येतो आपल्या ठासून भरलेला. आता विचारा कपाटात कुठं काय ठेवलेलं आहे, आता विचारा कपाटात कुठं काय ठेवलेलं, लगेच आपण सांगू अमुक अमुक ठिकाणी कपाटामध्ये दागिने ठेवलेले. संसार आपल्या चित्तामध्ये ठासून भरलेला आहे. देव वसे चित्ती त्याची ऐसे आवडते मना देवा, पूर्वावी वासना. मी मुक्त झालो म्हणजे काय झालो? दुसऱ्या चरणात सांगतात आता हे त्रिभुवन सोवळे, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम ध्वनी. दुसऱ्या चरणात मारा कशाना? कीर्तनाना.
आम्ही या कीर्तने साधनानं सद्गुरूने आम्हाला हे साधन दिलं. गुरु वाक्य मन आत्मस्वरूपी घातले. मग ह्या साधनाना काही एक शक्ती पाहताना त्या अनुग्रहानं म्हणा समाधीचे सुख सांडावा. हो, हो, वाढवली. समाधीचे सुख सांडावं. समाधीचे सुख कधी मध्ये असं प्रमाण ऐकायला भेटत असतं. असे प्रमाण पाठाय नसते कोणाचे. समाधीचे सुख सांडा ऐसा या कीर्तनी. ह्या कीर्तनामध्ये काय मुद्दा आहे महाराज? चांगदेव महाराज आमच्याकडचे समाधी तर होतीच ना त्यांना, मग का मुक्ताबाईकडे जावं लागलं? किती मोठा प्रश्न आहे. 1400 वर्षाची निळोपऱ्यांच्या चरित्रामध्ये चांगदेव महाराजांचं चरित्र आहे. काशीला बराच काळ एक योग्याच्या सानिध्यात राहून बरीच मंडळीला घेऊन गेले होते फुलतांब्यावरून काशीला. तिथं मोठी गुहा होती एक खाली असे, आणि तिथं गेले महाराज. बाकीच्यांना म्हणले तुम्ही थांबा इथं बाहेर. चांगदेव महाराज 1400 शिष्य घेऊन गेले होते काशीला. मी जरा येतो म्हणले गोव्यात जाऊन. गेले त्या महात्म्याकडेच थांबले. त्यांनी समाधी त्या लावून दिली त्यांना. ते बराच काळ समाधीत. मग आता हे बाकीचे शिष्य थांबतील का तिथं? कवर वाट पाहते नाही. म्हणले काय खरं आहे बाबाचं, गुरुचं खरं आहे म्हणले. आले ना निघून. बराच काळ समाधीत होते चांगदेव महाराज. 1400 वर्ष शरीर केले जतन. चरित्र आपल्या समोर आहे महाराज. पण शेवटी मुक्ताबाईला शरण जावा लागला. गुरुपुत्र झाले मुक्ताईचा. गुरुपुत्र झाले मुक्ताईचा. आता समोर सगळे ज्ञानी मंडळी बसलेली. आता मग मुक्ताबाईंना नेमकं काय दिलं असेल बरं? बोधाचं चिंतन ते करत होते. त्यांच्या चरित्रात असं आलंय ते बोधाचं चिंतन काशीला करत होते ते योग्यांकडून. मग मुक्ताबाईंना दिलं काय नेमकं? प्रश्न बरोबर आहे. पाहिलं मोटके गुरुमुखी बोलले. हृदयी स्वयंभची महावाक्याचं नातं माहिती नव्हतं. बोधाचं चिंतन करत होते, पण बोधाचा आणि आपलं नातं काय? बोधाचं आणि भगवंताचं नातं काय? हा ते ऐक्य काय? तो खरा काला काय? जो ब्रह्म आहे त्याचा तो संतांच्या कृपेशी नाव होत नाही. काला करीती संत सवे त्यांचा. म्हणजे हे जे ब्रह्म जीव ब्रह्म ऐक्य याचा परिपाक लग्नाला कसा का होईना पण ब्राह्मणच लागतो. कसा का होईना, मोडके तोडके चार मंगल मागणारा का होईना पण ब्राह्मणच लागतो. लगेच नातं जोडलं जात आहे. पद्मनाभ तसं इकडं संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ तुमच्या प्रमाणामुळे अजून एक प्रसंग आठवला. ब्रह्मचैतन्य महाराज एकदा काशीला गेले होते. बरेच मंडळीला घेऊन गेले आणि महाराज म्हणले आता तुम्ही सगळे घरी जा, मला थोडं काम आहे. पण त्यांचा एक शिष्य होता मोडक नावाचा, भाऊसाहेब मोडक नावाचा. ते म्हणले मी तुमच्या बरोबर येणार आहे. त्यांना जायचं होतं त्या जंगलामध्ये. काशीवरून ते मोठ्या जंगलामध्ये जायचं होतं. त्यांचं काहीतरी काम असेल. त्यांनी सगळ्यांना काढून दिलं. पण एक शिष्य काय ऐकनाच. तो म्हणले मी तुमच्या बरोबर येणार आहे म्हणले. मग महाराज त्याला घेऊन त्या मोठ्या जंगलामध्ये गेले. तिथे एक मोठी गुहा होती.
त्या गुहेमध्ये गेल्यानंतर हा बाहेर थांबला. याची काही हिंमत होईना मध्ये यायची. महाराज फक्त एकटे त्या गुहेमध्ये गेले. तिथं एक साधू तपश्चर्या करत होता. त्याच्या जटा अशा लांब लांब पसरलेल्या होत्या आणि त्या गुहेमध्ये प्रकाश पडला होता त्याच्याचा. महाराज गेले आणि गेल्या त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मग त्यांना डोळे उघडले आणि मग त्यांना विचारलं, राम अवतार झाला का? कधी बसला असन तू? तो काय म्हणला, राम अवतार झाला का? महाराज म्हणले, राम अवतारही झाला, कृष्ण अवतारही झाला आणि आता कलियुगाचं असं असे म्हणले. त्याला त्याच्या गुरुनं योग्यानं सांगितलं, राम अवतार तुझ्यावर काय होईल. तो तसाच बसलेला होता. कृष्ण अवतार संपला आणि मग महाराज तिथे गेले. म्हणजे महाराज कोण होते? ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, विठाला विठाला. ज्या वेळेस महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, तो म्हणला माझं काम झालं. आम्ही या कीर्तने आता हे सोहळे, आपल्याला फक्त हे सोहळच माहिती, ते शुद्धतेचं प्रतीक आहे. ते सुद्धा काय आहे, पण शुद्ध सोहळं म्हणजे शुद्ध पवित्र एक दिसायला लागलं. आता पहिलं कसं दिसत होतं, विषम दिसत होतं. आता हे समस्त ही श्री वासुदेव गोव्या पाठ करून नाही, प्रतीती अनुभव. आणि हे पाहिलं आम्ही आमच्या गुरुवर्यामध्ये. विठाला विठाला. संगामागेचा विषयच नाही महाराज, बोलायचा विषयच नाही. बोले तैसा चाले त्याची बंधावी, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे, तोची साधू ओळखावा देव देते. ह्याच गावातली ना ती सुवर्णा. संगामागेचा विषय का? अरे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. विठाला विठाला. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, नाही का? हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतीती रसाचा ओतला भक्ता माझी राव आणि हा ज्ञानी. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा, ऐसा म्हणजे कैसा? हा सगळा देवच. आता हे बसलेलं कोण आहे? अर्जुना देऊनी समाधी सवीची घातला महायुद्धी परी कृष्ण कृपानिधी तटस्थ त्रिशुद्धी लागोनिधी. ती कोणती समाधी? चालती बोलती समाधी. वाह. जोपर्यंत येते तोपर्यंत समाधीचं नाव नाही घ्यायचं. मुख्य उपदेश वा. जो जगावघे देव मुख्य उपदेशाची देव, मुख्य उपदेशाची कशात देव पाहिला साधू ना. आम्ही गिऱ्हाईक गोळा करून आणायचो. दादा त्यांच्या पाया पडायच्या अगोदर. आता दादा यांच्या पाया पडत काय साधूच. एकदा दादा त्या पेठेतून चालले होते बरं का, घडलेला प्रसंग आहे. पारगावच्या पेठेतून चालले होते. आता पाटीलच होते ना पहिल्यापासूनच.
धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. सगळंच ऐश्वर्यनाथांसारखं. आणि त्या कापड दुकानदारांना पाहिलं, म्हणले या दादा. बसले दादा तिथं कापड त्या शेटपशी. आणि तिथं असे मासे धरणारे लोक आले होते 4-5च्या टायमाला. ते एका मासे धरणाराचं असं लुंगी गुंडळली होती एका दादा. ते दुकानामध्ये आले काहीतरी घ्यायला. दादा गेले आणि त्यांच्या पाय पडले. ती शेट म्हणे, अहो दादा ते मासे धरणारे लोक आहे, जाय ना का सांगा म्हणले. त्यांचे देव नाही का म्हणले. हे बोलायचं आहे का? ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, देवतया जवळी असे पाप नाशे दर्शनी. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. विठाल विठाल. पत्ता सांगितला पत्ता महाराजांनी. देवतया जवळी असे पाप नाशे. कुठं देव पाहत्यात? देव पाहता कुठं? असा पुरुष महा भेटल्यानंतर देव पाहत्या कुठं? देवतया जवळी असे पाप नाशे. अरे त्याचं दर्शन घेतलं तर पाप जाते. सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी. कुठे हिंडायचं काम राहिलं का? गुरु हा संत कोळी सारा. पण निश्चय कुठं होतो का निश्चय? बाबा तुम्ही माळकरी का वारकरी? माळकरी का वारकरी तुम्ही? हा विषय कुठं होतो पटकन? ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. सगळ्यांची तीच गती, तुम्हालाच नाही फक्त. हा कालचा उदाहरण. विठाला विठाला. निश्चय झाला का जीव सुटला ना. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. मी जर ब्रह्मरूप आहे, मी शिवस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, सुटला जीव. बाकी काय करायचं? निश्चयच करण्याकरता एवढा हा धर्म मंडप आहे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषम दोन्ही. आता विषम नाही राहिला अंतःकरणामध्ये. आता एक दिसायला लागलं. एक दिसायला लागलं. पहिलं अनेक दिसत होतं. एक का दिसायला लागलं? तत्वच एक. समजण्याकरता ते 17-24 काय असतील ते. पण माऊलींना सांगितलं एक तत्व नाम दृढ धरी. कारण शास्त्राचा एक मत होईना, ज्ञान्यांचं एक मत होईना आणि विद्वानांचं एक मत होईना. हा म्हणतो इतके तत्व, तो म्हणतो तितके. त्याच्यावरून ते आणखी घसरायला लागले, आणखी भांडायला लागले. माऊली म्हणले तुम्ही वादच करू नका. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हरी सबका मालिक एक, सबका मालिक आत्मा. म्हणजे विषमता संपली आणि त्याच वेळेस खरी समबुद्धी होत असते. वाया तो दुर्गमा.
आत्मा जीव शिव संपूर्ण भेद राहिला आता संपला ना भेद महावाक्याची ती. महावाक्याचे ते भेदा भेद भ्रम मंगळ आता ते महावाक्यानं काय झालं एक आहे महावाक्याचे बरं का ते खरंच महावाक्य आहे महावाक्य आहे ती. महावाक्य आहे ते हा एक झालं आता एक आणि तो लाभ सगळ्यात मोठा आहे हा ऐका ज्ञानेश्वरीची ओवी मग आता बोला ना आत्मलाभा सारिखे गोमटे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषेखे हरखी देना. हा त्याच्यावर कशाच परिणाम होत नाही आता सुख दुःख समान सकळ देवाचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा धन्य जगी तोची एक हरिरंदिनाची हा, एका जनार्दनी नित्य जय कीर्तन असनी शयनी नित्य हरीचे चित्त म्हणजे आता एक झालं ना आता सहज झालंय त्याच्यावर सहज करणी ती झाली जन नव्हे अवघा जनार्दन विठ्ठल विठ्ठल. शिकलिया शिंदे कडू बोले गेले तैसे आम्हा केले पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले मरण माझी मरुणी गेले मज केले आता द्वैतच नाही राहिलं देहाचं तादात्म्यच नाही राहिलं अज्ञान नष्ट झालं मी देह ही भ्रांती गेली आता काय करायचं राहिलं तुका म्हणे मुक्ती परिणेली आता दिवस चारी आता उरलं म्हणले उपकारापुरता असे हे सगळं कशाला झालं संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो शुद्ध सोवळं म्हणजे शुद्ध होणे मग आता हे सुद्धा सगळे सोवळेवालेच शुद्ध झालेले सगळ्यांचे अंतःकरण सद्गुरूंची कृपा झालेली आहे परंपरेचा प्रसाद आता हे सगळे सोवळ्यामध्ये आता हे सोवळे झाले विषमधून विषमता संपली विषय संपला जीवनातला एक दिसायला लागला आता सगळं एक दिसायला लागलं का जीव मुक्त व्यापक होतो जीव ऐसा भाव धरो नियमनी वा विठ्ठलामोचे जीवन महाराज हे पहा सगळे ज्ञानी मंडळी बसलेले ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल ना बोध म्हणजेच विठ्ठल आहे सगळं विठ्ठल भरलाय. ज्या दिवशी आपल्याला वाटेल ना बोध हाच विठ्ठल आहे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काय करणार आहे तुम्ही आता विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाव आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्य तो लाभ येती घरा आता ज्ञान झालंय ना स्वस्वरूपाचं आत्मज्ञान झालंय ना आता काय कर्म धर्म त्यांचा झाला आता तो करीन ती भगवंताची सेवा आहे तो चालन ती तीर्थयात्रा आहे तो झोपला तरी समाधी आहे हे कधी झालंय सहज कर्मी ती बोध दिला मज संगाती मार्ग दाविला नीट भ्रांती समोर गेली दिसू लागली नाचत प्रेम छंदी चालू लागलो सपाट म्हणजे स विठ्ठल विठ्ठल म्हणले आता आमचं काम झालंय आता आम्ही कोणत्या पुरीला राहणार आहे तिसऱ्या चरणामध्ये ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे ब्रह्मपुरी वास
ब्रह्मपुरी वास करणे अखंड विटाळाचे तोंड न देखी तोंड विटाळाचे. आता हे ब्रह्मपुरी गाव कुठे आहे काय माहिती तुम्हाला माहिती आहे का? ब्रह्मपुरी गावाचा असेल नाही का? हा म्हणतात मध्ये ब्रह्मपुरी गाव आहे का तिकडं पंढरपूरकडं? आपण ब्रह्मपुरी मध्येच राहत आहोत. ब्रह्म सर्वगत सदास ब्रह्म कसं आहे? सदा सर्वगत समी आणि तो त्या ब्राह्मी स्थितीमध्ये आहे. ती ब्रह्मपुरी आहे. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी. काय अभंग आहे महाराज! सामान्याला उपदेश आहे का हा? जगी विस्तारलो मीच. वा, आता हे सगळे राजहंसी जे ब्रह्मपुरी वास या ब्राह्मी स्थितीमध्ये, त्याला स्थितप्रज्ञ म्हणलं ना, त्याला ब्राह्मी स्थिती म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांनी. जो ब्राह्मी स्थितीमध्ये आता देहभाव हरपला, तुझं पाहता ज्याचं देहाचं तादात्म्य सुटलंय, देहभाव नष्ट झालाय. अधिकारी बोलवी सगळ्याला अधिकार नाहीये राजकिड्याचा, सगळ्याला नाही राजकिड्याचा अधिकार. अधिकारी ज्यांचं देहाचं तादात्म्य सुटलंय, देहभाव नष्ट झालेला आहे, त्या आत्मबोधावर त्या सिंहासनावर बसल्या त्यांनाच राजकिड्याचा अधिकार आहे. इथं भावच नाही तर ते बाकीच्या गोष्टी कुठं राहिल्या? आपण खरकट्या डोळ्यानं परमार्थ रसक्रीडा पाहतो. विठाला विठाला विठाला. ब्रह्म सदा सर्वगत समजेथ आणू नाही विषम. ब्रह्म कसं आहे? बाबांचं वाक्य आहे ना, अनुरणीया थोकडा तो का. बाबा म्हणले मग तुम्ही केवढे? तुम्ही पोटा खाली आले म्हणले का? अरे तुम्ही तेवढेच. तुमचा बोध किती व्यापक आहे. एकदा बोध तुमचा बाहेर पडला, या सगळ्या ब्रह्मशी एक नाही झाला का? का वेगळा राहिला का? आता तुमचा श्वास आमचा श्वास वेगळा आहे का? बोध जर यथार्थ कळाला, व्यापक भेद राहिला का तिथं? मग याती कुळ माझे गेले श्रीरंगा. देह तादात्म्य सुटलंय कशाना? आम्ही या कीर्तने आता या सवळी झाली. ते आता फक्त ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखे तोंड. आता आपल्याला फक्त हा सामान्य विटाळ माहिती आहे. देहाधिक कर्माचा विटाळ वेगळा आहे.
भक्तीचा विटाळ वेगळा आहे आणि ज्ञानाचा विटाळ वेगळा आहे. संतांना तो विटाळ नाही सांगायचा इथं. अरे द्वैत हाच विटाळ आहे, अज्ञान हाच विटाळ आहे आणि क्रोध हाच विटाळ आहे. विठाल या जोगमध्ये पहा, काम क्रोध हे सांडियेले का त्याला काय म्हणलंय म्हणजे हा, आणि त्यालाच महाराज विटाळ म्हणतात. आता एकदा ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आता आम्हाला द्वैत नको, अज्ञान नको, काम नको, क्रोध नको, याचं तोंड सुद्धा पाहणार नाही म्हणलं आम्ही कधी. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. पुढचा तुकडा काय येतो, विषम ध्वनी सांडेल. म्हणजे अंतकरण कसं झालं, आता जेवढा व्यापक होऊन आपण तेवढं दुःख संपत असतं. जेवढं आपण मोठं होऊ ना, महात्मे म्हणायचे तुम्ही लय मोठ्याचे. मोठ्याचे म्हणजे कसे, स्वरूपात मोठे. समजा आता राजू भाऊ तिकडे गेले तीर्थयात्रेला, मागच्या वर्षी गेले तसे.
शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस शिवू सदा. आता महाराज एकांतामध्ये जात होते भंडाऱ्या डोंगरामध्ये चिंतनाला. आता आपण कुठे जायचं, आपण ग्रस्ती आहोत. आता संतांचं वेगळं, संतांना लोकांचा एकांतच असतो. ती जीवनच काहीतरी वेगळं असतं. त्यांची ना आपली बरोबरी कधीच होणार नाही. ती काही एकांतच असतात, काही समाधीतच असतात, ती मुक्तच असतात. हा, त्यांच्या करता नाही, आपल्या करता आहे. आपल्याला एकांत कधी. टाकळी आहे ना, टाकळीला एक महापुरुष होते. आता ते देह ठेवला त्या मठामध्ये, दगडूशेठ म्हणून. सहज एकदा त्यांच्यापाशी बसलो आम्ही. ते म्हणले ग्रस्तीला एकांत कधी असतो. आता आपण ग्रस्तीचे नाही तर सगळे साईगिरी बाबा गेले तेवढे होते इथं संन्यासी. ते म्हटले गृहस्थीला एकांत असतो ब्रह्ममुहूर्तावर पहाटे. बस गृहस्थीला जर साधन करायचे असले तर पहाटे एकांत असतं ब्रह्ममुहूर्तावर.
आपल्याला हे सोडता तर काही येणार नाही म्हटले. आपण तर सरकत आहोत आता. तो राजाचा पोरगा नवीन गादीवर बसला आणि जंगलामध्ये शिकारीला गेला. एकाच मिनिटामध्ये तुम्हाला मोकळा करून देतो. आता तो नवीनच गादीवर बसलेला, घोड्यावर बसला, त्याच्याबरोबर काही मंडळी होते आणि शिकारीला गेला. दुपारी 12 वाजले, उन्हाळ्याची दिवस ताण लागली, त्याला लईच ताण लागली कोरड. त्या काळात काय असं बटनावर नव्हतं, रहाट होते त्या काळात, त्यावेळेचा प्रसंग आहे. मग रोडच्या कडाला एक रहाट होतं एका विहिरीवरून, तिथं हा गेला. आता राजा गोलेंदल आले, ते का आता सारखे राजे होते का, चक्रवर्ती राजा. त्यांना सांगितलं चालू करे म्हणले, त्यानं लगेच ते राट चालू केलं. मग ते लगेच करकार करकार राट वाजायला लागलं, करकार करकार वाजायला लागलं. ते आता घोडाही नवीन आणि राजाही नवीन. ते करकर वाजायला लागलं का ते घोडं मागं सरायचं, बिचकायचं. आता हा म्हणला हे बंद कर, मग ते पाणी बंद. चालू कर म्हणलं का ते वाजायचं, चांगलं जोरात वाजायचं, सर्व्हिसिंग करायचं असं. ते वाजलं का हे घोडं बिचकायचं आणि मागं सरायचं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. तो जो कामगार होता ना राठवरचा, तो अनुभवी होता. तो म्हणला भाऊ तुला जर पाणी प्यायचं असेल ना, ह्या करकरीतच प्यावं लागेल ना. रहाट बंद पडल्यावर पाणी नाही आणि रहाट चालू आहे तोपर्यंत आवाज येणार आहे ग्रस्तीला. ग्रस्ती म्हटल्यानंतर हे सगळं चालणार आहे. ग्रस्तीला जर एकांत पाहिजे असेल तर पाठी, तो का म्हणे आम्हा एकांताचा वास. वृत्ती एकरूप होण्याकरता म्हणले आमचं तर सारखं चालूच आहे उभे उभ्या. अरे कोणाचं बंद आहे मग, बंद कोणाचा आहे, कोणाचा बहुत बंद आहे. पण मन जर एकरूप व्हायचं असेल ते आत्मसुख घ्यारी उघडा ज्ञानदृष्टी, उगाच चावटी करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोरा. आणि ते समाधीचं सुख जे संतांना मिळालंय, जे आपल्याला मिळून दिलंय संतांनी, पण ते टिकावं, टिकून टिकून सतत व्हावं. सततम कीर्तयंतो म्हणून महाराज अभंगातून सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. हे सुख आपल्यालाही मिळावं आणि एक ना एक दिवस हा अनुभव अभंगाचा अख्खा अभंग आपल्या जीवनात यावा आणि आपण जीवन मुक्त व्हावं. ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू. विठ्ठला झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी, समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, हे सर्व गुरुवर्य मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तन म्हटल्यानंतर याच्याशिवाय पान हलत नसतं. हे सगळं श्रेय याला आहे. आणि ऐकणारे तर देवच बसलेले, समोर सद्गुरूच बसलेले. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी, हेच माझे ते उरले. का म्हणे माझी कोणी वदविली, वाणी प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठले. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. आता संतांचं भजन होईल. ज्ञानेश्वर